प्रथेप्रमाणे सगळ्यात मोठी बातमी या घडीची, ज्याची वाट बघत होतो आपण की राज ठाकरे काय बोलणार। आपल्या स्क्रीनवर आहे, मोदींकरता महायुतीला बिनशर्त पाठिंबा मनसेनं दिलेला आहे। राज ठाकरेंनी शेवटच्या 2-3 वाक्यात, म्हणजे भाषण जरी केलं असलं अर्धा पाऊण तासाचं, तरी शेवटच्या 2-3 वाक्यात जे सांगायचं होतं ते सांगून टाकलं की मी पंतप्रधान मोदींकरता महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो आहे। मनसे लोकसभा लढणार नाहीये, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनसेनं बिनशर्त पाठिंबा घोषित केलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, दिवसभर हेच चर्चेत येत होतं, अपेक्षितही हेच होतं की महायुतीला मनसे पाठिंबा जाहीर करेल, मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे राज ठाकरेंनी की लोकसभा मनसे लढवणार नाहीये, मात्र मोदींकरता महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी घोषित केलेला आहे। जागा वाटपा संदर्भातल्या ज्या वाटाघाटी असतात त्यासाठी मी बनलेलो नाही, मी कधी ते केलं नाही, मला ते जमलं नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं। आणि 2-3 आठवड्यांचा मध्ये जो वेळ होता जेव्हा चर्चा काही पुढे जात नव्हती, महायुतीत राज ठाकरे सामील होणार का असं फक्त बोललं जात होतं, पण काही कळत नव्हतं स्पष्टपणे। आता राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये स्पष्टपणे बोललेत की लोकसभा मनसे लढवणार नाहीये, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकरता बिनशर्त पाठिंबा मनसेनं जाहीर केलेला आहे। आणि शेवटचं सगळ्यात वाक्य, तेही फार महत्त्वाचं, की सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मी सांगतो, विधानसभेच्या कामाला लागा। त्यामुळे विधानसभेकरता तयारीला लागा असे स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी दिलेले आहेत। ही प्रचंड गर्दी, ज्याच्या समोर राज ठाकरे साधारणपणे अर्धा पाऊण तासाहून अधिक काळ बोलले, आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका त्यांनी केलेली आहे। आत्ताची जी काही परिस्थिती आहे, 2 पक्ष फुटलेले आहेत, त्याच्यावर त्यांनी जहरी टीका केलेली आहे। या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। त्यांचे कोणत्या पक्षासोबत, कोणत्या नेत्यांसोबत कसे मैत्रीपूर्ण संबंध राहिले याविषयी ते बोलले। पक्षफुटीबाबत सुद्धा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे, नाराजी नोंदवलेली आहे। साधारण 8च्या दरम्यान त्यांनी बोलायला सुरुवात केली, एक अर्धा पाऊण तास तरी ते बोलत होते, वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते बोलले। दिल्लीला जाऊन आलो, पहिलेच ठाकरे दिल्लीला गेले, यावर सुद्धा त्यांनी जहरी टीका केलेली आहे की असं काही घडलेलं नाही। याआधी बाळासाहेब सुद्धा दिल्लीला गेलेले होते, भेटीगाठी ते घेत असायचे आणि मी सुद्धा भेटीगाठी घेतलं, यात काय चूक केली? कुणाला जर मी दिल्लीत जाऊन भेटून आलो तर त्यात काय चूक आहे? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। येत्या काळामध्ये तरुणांकरता, महिलांकरता जो देश अपेक्षित आहे, विकासाच्या दृष्टीने जो देश अपेक्षित आहे, तीच कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी करता आहेत। ज्या वेळेला मला चूक वाटेल, ज्या गोष्टी मला चूक वाटतील, त्यावर मी आपली स्पष्टपणे नाराजी नोंदवणार, त्यावर मी स्पष्टपणे आपली भूमिका मांडणार। पण आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यासंदर्भात मी सहमत आहे आणि त्यामुळे मोदींकरता महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। दिवसभरातली मोठी बातमी आहे। खरं तर हेच अपेक्षित होतं, चर्चा अशाच होत होत्या, अभ्यासक हेच नोंदवत होते मत की महायुतीला मनसे पाठिंबा देईल आणि तेच झालेलं आहे। सुरुवातीला मनसे 2 जागा तरी लोकसभेच्या लढवेल असं वाटत होतं, तशा चर्चा तरी समोर येत होत्या, मात्र तसं काही झालेलं नाही। मनसे लोकसभा लढवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आणि पंतप्रधान मोदींकरता मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा घोषित केलेला आहे। सगळ्यात शेवटचं वाक्य राज ठाकरे भाषणात थांबले तेव्हाचं शेवटचं वाक्य असं होतं की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनो, कार्यकर्त्यांनो,
विधानसभेच्या कामाला लागा. यातूनही अनेक अर्थ स्पष्ट होत आहेत, अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत की मनसे विधानसभेला उतरणार. लोकसभेसंदर्भातली भूमिका मनसेनं स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या मनसेवर जे जे आरोप झाले या मागच्या 6 महिन्यामध्ये त्या सगळ्याचा समाचार घेतलाय. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी फार लांबलचक मगाशी बोलताना म्हटलात की अनेक कांगावे होते, अनेक गोष्टी होत्या, आधी आम्ही चर्चेला केलं. आता जाहीर पाठिंबा दिलेलात म्हणजे कुठच्याही जागा लढणार नाहीयेत. नाही, अर्थातच त्याचा अर्थ काय, बिनशर्त म्हटल्यावर काय. खरं तर ह्याची फोड मी करून तुम्हाला सांगण्याची गरज नाही. बिनशर्त याचा अर्थ बिनशर्त. आज ज्या येणाऱ्या 24 मध्ये विधानसभा आहेत, या विधानसभाच्या दृष्टीनं कामाला लागा असं म्हटलेलं आहे. काही तुम्ही दौऱ्यांच्या बाबतीत आखणी केलेली आहे, कारण का तसं साहेबांनी घोषणा सुद्धा केली. मला वाटतं भाषण संपून फक्त 5 मिनिटं झालेली आहे ना. त्याची आखणी पुढच्या काही काळात होईल. थोडी तर वेळ द्या. मग इतकी घाई काय की ह्याच्यावर वेगळी बातमी चालवायची तुम्हाला पुन्हा एकदा काहीतरी. आत्ताच त्यांनी तो निर्णय, जो आदेश आहे तो आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. पुढील आदेश अधिक स्पष्ट करून ते ज्या ज्या गोष्टी सांगतील त्याच्यावरती आम्ही त्या मार्गावर चालत राहू. थोडा तर वेळ दिला पाहिजे. मनसे असा पक्ष आहे जो उद्याचा अधिक विचार करणार आहे, त्यामुळे हा प्रश्न होता. ज्या अनुषंगानं आता कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा येऊ शकते की या निर्णयाच्या बाबतीत नाराजी पण दूर केली जाईल, कारण का संभ्रम असू शकतात. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण महाराष्ट्र सैनिकांसाठी, आमच्या सर्व लोकांसाठी राजसाहेब जे बोलतात तो आमच्या दृष्टीने अंतिम शब्द असतो. त्यामुळे नाराजी वगैरे हा आमच्या पक्षाचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी कुठलीही नाराजी किंवा उत्पन्न होण्याचा संबंधच येत नाही. हे सगळं इतर पक्षातली नाटकं आहेत. आमच्याकडे आदेशाचं तंतोतंत पालन करणं एवढंच आम्ही सगळे जाणतो आणि त्या मार्गावरती आम्ही चालत राहू. हा जो पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, हा कुठेतरी मनसेला मायलेज देणार आहे. राजसाहेब जेव्हा कुठलाही निर्णय घेतात तेव्हा त्याचे तात्काळ कदाचित परिणाम दिसत नाही, दूरगामी परिणाम असतात. त्यामुळे पक्षहिताचा विचार करूनच त्यांनी हा आदेश आम्हाला दिलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ह्याच्यात नक्की ते पक्षहित, मग त्याच्यामध्ये पक्षहित जेव्हा होईल किंवा पक्ष मोठा होईल तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि त्याहून जास्त ते महाराष्ट्राचा विचार करून काही गोष्टी करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचं हित सुद्धा त्यांनी याच्यामध्ये नक्कीच बघितलेलं असणार आहे. ते आपल्याला हळूहळू कळेल कदाचित, पण हा त्यांनी जो आदेश दिला तो आमच्या सगळ्यांसाठी अंतिम आहे. नक्कीच मनसे नेते नितीन सरदेसाई होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की फार पुढचा विचार करून, की दूरगामी हा विचार करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचार घेतलेला आहे आणि हा नक्कीच पक्षाला बळकटी देईल, अशा पद्धतीचं प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सभा झाल्या मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याशी एक्सक्लुझिव्ह आपण बातचीत केली. आता राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. राहुल, राज ठाकरेंनी लांबलचक काही भाषण केलं नाही, साधारणपणे अर्धा पाऊण तास ते बोलले असतील. शेवटची 2 वाक्य फार महत्वाची होती. एकतर मोदींकरता बिनशर्त पाठिंबा मनसेचा आणि विधानसभेच्या तयारीला लागा. काय सांगा? सुवर्णा, गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे आणि महायुती नक्की असेच राहुल सोबत रहा. विनोद तावडे साहेब आपल्या सोबत आहेत. विनोदजी, आत्ताच काही क्षणापूर्वी राज ठाकरेंची सभा पार पडली. त्यांनी मोदींच्या विकासाकरता बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. पहिली प्रतिक्रिया तुमची? मला वाटतं राज ठाकरे गेले काही वर्ष जी हिंदुत्वाची, राष्ट्रवादाची भूमिका घेऊन चाललेले आहेत आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वापासून लांब चालली आहे. अशा वेळी राज ठाकरेंचं महायुतीच्या सोबत असणं, पाठिंबा देणं हे अतिशय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे. विनोदजी, काही आवडलं नाही, काही खटकलं तर मी त्यावेळेला बोलणार, माझी भूमिका स्पष्ट करणार, पण लोकसभा मनसे लढवत नाहीये, विधानसभेच्या तयारीला लागा, असं त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय. तुम्हाला वाटतं की लोकसभा मनसेनं न लढवणं, या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या होत्या भाजपमध्ये आणि मनसेमध्ये, पण त्या फिसकटल्या म्हणून हा निर्णय आहे? नाही, चर्चा फिसकटली असती तर पाठिंबा दिलाच नसता ना. मुळात ही युती वैचारिक आधारावर आहे, ही जागेवर नाही. हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्या. कुठेही जे आघाडी झाली त्या काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या याची, त्यात जे रोज भांडणं चालली होती तसं काही नाहीच आहे याच्यामध्ये. ही
हा विचारावर असलेला पाठिंबा आहे. आणि जो मला असं वाटतं माननीय शिवसेनेवरून बाळासाहेब ठाकरे ज्या विचाराला बांधलेले होते त्या विचाराला धरूनच हा पाठिंबा आहे. नक्की. एक शेवटचा प्रश्न फक्त विनोदजी विचारते, विधानसभेसाठी काही चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवता येऊ शकते? त्यांच्यात चर्चा झाली ते सांगू शकतो याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय, हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय, इतकं मात्र मी नक्की म्हणतो. नक्की. धन्यवाद. विनोदजी, थँक्यू. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राष्ट्रीय सरचिटणीस भाजपचे विनोद तावडे न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. त्यांनी ही घोषणा जी राज ठाकरेंनी केलेली आहे ती स्वागतार्ह आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही म्हटलंय की लोकसभेची चर्चा काही फिसकटली नाही किंवा जागा देऊ केल्या नाहीत म्हणून नाराजी वगैरे मुळीच नाही राज ठाकरेंची. ही विचारांची लढाई आहे, त्यामुळे हा विचारांना राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे. हिंदुत्वाचा विचार, विकासाचा विचार याला राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे असं विनोद तावडे म्हणालेत. आणि विधानसभेसंदर्भातली काही चर्चा झाली का याच्याविषयी स्पष्टपणे त्यांनी काही संकेत दिले नाहीत. मात्र आपण बघतोय राज ठाकरे यांचं भाषण झाल्या नितीन सरदेसाई यांनी सुद्धा स्पष्ट केलं की राज ठाकरेंनी जो आदेश दिला तो मनसैनिकासाठी काळ्या दगडावरची रेघ असते. त्यामुळे लोकसभा मनसे लढवणार नाही. मोदींकरता बिनशर्त पाठिंबा मनसेनं दिलेला आहे आणि विधानसभेच्या तयारीला लागा. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. राहुल आपल्यासोबत आहे. राहुल, तुम्ही राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचं कसं विश्लेषण करा? सुवर्ण, मागच्या महिन्याभरापासून राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसेबद्दलच्या अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम देत राज ठाकरे यांनी जे भाषण केले, भाषणाचे काही मुद्दे खूप ठळकपणे मांडावे लागतील. ज्या पद्धतीनं बिनशर्त पाठिंबा वारंवार बोललं जाते, थेटपणे हे बिनशर्त पाठिंबा बोलत असताना लोकसभा नाही मात्र विधानसभेच्या मैदानात राज ठाकरे अतिशय ताकदीनं सक्रिय असतील. विधानसभेच्या तयारीला लागा, हा जो मेसेज आहे, हा जो भाषणातला मुद्दा आहे तो देखील खूप ठळकपणे घ्यायला लागेल. आपल्याला माहिती आहे की मुंबई असेल, पुणे, नाशिक अशा अनेक महत्वाच्या शहरामध्ये राज ठाकरे यांच्या मतांचा टक्का, 18 वर्षात पक्षाचा जो मतांचा टक्का आहे तो अनेकदा महत्वपूर्ण राहिलाय. आणि याच टप्प्यावर मुंबईमध्ये अनेक जागा महत्वाच्या असतील. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर माहीममध्ये गेल्या वेळी संदीप देशपांडे यांनी 42,500 मतं घेतली होती आणि यामध्ये सदा सरवरकर अगदी काहींच्या मतांनी निवडून आले होते. त्यावेळेस शिवसेना, भाजप, महायुती होती. मात्र आता समीकरणं बदललेली आहेत. ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा असेल, अनेक महत्वाचे मुद्दे राज ठाकरेंनी घेतले असतील, त्या मुद्द्यावर जर विधानसभेच्या तयारीला लागा असं जर थेटपणे आव्हान होत असेल तर मात्र लोकसभा नाही तर विधानसभेचं मैदान हे राज ठाकरे यांना खुणावत आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता काहीसा संयम राखून पूर्णपणे संपूर्ण ताकद जी आहे ते विधानसभेसाठी झोकण्यासाठी, खास करून लोकसभेच्या मैदानात जितकी जास्त ताकद मनसेची दिसेल, जिथं महायुतीला मनसेचा फायदा होईल त्या ठिकाणी एक चांगली उत्तम बार्गेनिंग पॉवर राज ठाकरे आणि त्यांची मनसे दाखवू शकते. आणि त्यामुळं आज जरी बिनशर्त पाठिंबा याला बोललं जात असलं तरी राजकीय वर्तुळात बिना शर्त असं कोणताही पाठिंबा होत नाही. राजकारणात याला काही फारसा अर्थ उरत नाही. आणि हे जाणणारे राज ठाकरे हे अतिशय उत्तम आणि मुरब्बी राजकारणी आहेत. या टप्प्यावर जर त्यांचा बिनशर्त पाठिंबा आज जरी मान्य केला तरी उद्या मात्र विधानसभेच्या मैदानात राज ठाकरे आणि मनसे पूर्ण ताकदीने उतरेल यात शंका नाही. सुवर्णा. राहुल, आपण तुमच्याशी बोलूयाच. मात्र मोदींकरता महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय असं जेव्हा म्हणतो तेव्हा राहुल यांनी जे विश्लेषण केलं ते फार महत्वाचं आहे की राजकारणामध्ये बिनशर्त असं काही नसतं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तेच आता आपण बघूयात. या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे
आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. राज ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश देखील राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. संपूर्ण राज्याचं ज्याकडे लक्ष लागलं होतं ती भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या या मेळाव्यातून स्पष्ट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला मी पाठिंबा देणार आहे. मनसे लोकसभा लढणार नसल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय आणि विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर राज्यसभा विधान परिषद काही नको असं म्हणत मोदींसाठी पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. राज ठाकरेंनी ही अतिशय मोठी घोषणा केलेली आहे. विधानसभेच्या तयारीला लागा असं म्हणत त्यांनी मनसैनिकांना आदेश दिलेले आहेत. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं देखील राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज्यसभा आणि विधानसभा नको असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेच्या तयारीला लागा असं देखील मनसैनिकांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. मनसे लोकसभा राजसाहेबांना मी जेवढं ओळखतो ते एखाद्याला मदत करतात, एखाद्याला पाठिंबा देतात, त्यावेळेस त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाहीत. नाहीतर जगात आज लोक आवळा देऊन भोपळा काढणारे आहेत. माझा नेता तसा नाही. त्यांनी काय सांगितलं, मला राज्यसभा नको, विधान परिषद नको, काही नको, खुल्या दिल्यानंतर तुम्हाला पाठिंबा. काही गडबड केली तर विधानसभा बघू. दुसरं म्हणजे महाजन साहेब, ज्या पद्धतीनं आपण भूमिका बघितल्या, ठीक आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती पाठिंबा देत आहे, पण कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचं काय? 2019ला तुम्ही याच गुढीपाडव्या मेळाव्यातनं पंतप्रधानांचे अक्षरशः वाभाडे काढलेत, भाजपचे वाभाडे काढलेत आणि आज त्याच भाजपला तुम्ही बिनशर्त पाठिंबा देताय. कार्यकर्त्याच्या मानसिकतेच्या त्यांची मानसिकता खराब दिसते का तुम्हाला? उघडपणे बोलणार नाहीत, पण आता भाषण विचारा ना, काय उघडपणे बोला? कुणाची खराब आहे? तुमचं स्पेक्युलेशन आहे, तुमचा अंदाज आहे. आज कुणाची खराब नाही आहे. त्यांनी सांगितला, प्रश्न मिटला, आम्ही त्याच्या पुढे नाही. आम्हाला प्रमाण आहे ते. राजसाहेब बोलतील. तुम्हाला काय म्हणलं की उद्या आमचा प्रत्येक महाराष्ट्र निर्माण सेनेचा सैनिक राजसाहेबांनी आज जी इथं आज्ञा केली त्याचं तंतोतंत पालन करेल, कुठलीही अपेक्षा न ठेवता. ज्या पद्धतीनं देशातले अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, तरुणांचा मुद्दा त्यांनी घेतला, बेरोजगारीचा मुद्दा या देशात भेडसावतोय. येणाऱ्या या तुम्ही अनेक सभांना जाणार आहात, त्या बेरोजगारीवरती बोलणार आहात तुम्ही या प्रचार सभांमधनं? नक्की बोलू. बेरोजगारीचा बेरोजगारी म्हणजे काय, हा एक फार फार महत्वाचा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आपल्याकडं सरकारी नोकरी म्हणजेच रोजगारी हे समजलं जातं. तीही आपल्याला ते धारणा बदलावी लागेल की शेवटी माणूस रोजगार म्हणजे काय, तर सरकारी नोकरी असं नाही आहे ना. उद्योगधंदे आहेत, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला स्वतःचा उद्योगधंदा उभा करतो. ह्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या त्याचा आग्रह आम्ही नक्की धरू. आणि हा बेरोजगारीचा प्रश्न मांडूच नाही, शेवटी तरुणाचाच प्रश्न आहे ना. तुम्ही फक्त भाजपचा प्रचार करणार आहात की शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार मध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, महादेव जानकर, या सगळ्यांचा आम्ही प्रचार करणार. ज्या सिंचन घोटाळ्यावरनं राज ठाकरेंनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले होते, अक्षरशः अजित पवार यांच्यावरती टीका केली होती. आज या प्रचार सभांमध्ये किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा प्रचार करताय, त्या घोटाळ्याच्या बाबतीत जर लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही त्याची उत्तरं काय देणार आहात? उत्तर देणार, त्याचे उत्तर योग्य वेळा देऊ. कारण सिंचन घोटाळ्यातून अजित पवारला पूर्ण मुक्त केलं नाही. कायदा सगळ्यांना सारखा. म्हणजे मनसेचा आसूड हा ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत किंवा ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांच्यावरती असेल. अरे ते जत्रेत जसा भाऊ निघून जातो तसा माझा तो वैभव खेडेकर ज्या पद्धतीनं ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, भ्रष्टाचार केला किंवा चौकशा चालू आहेत, त्यांच्यावरती मनसेचा आसूड असणार आहे नक्की. आणि कायदा त्याचं काम करेल. कायदा पुढे सगळं
प्रकाश महाजन होते. खरं तर मनसे नेत्यांना आज ज्या पद्धतीचे हे जुने काही प्रश्न आहेत हे नक्कीच भेडसावत असतील. मात्र ज्या पद्धतीनं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा पाहता मनसेकडनं महायुतीचा प्रचार जो आहे हा केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, विजनी लोकमत, मुंबई. तर राज ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी जे आदेश दिलेले आहेत तेच शेवटचे. मनसे लोकसभा लढणार नाही. भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना, महायुतीला मनसेकडून बिनशर्त पाठिंबा असेल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी ही मोठी घोषणा केलेली आहे. तर राज्यसभा आणि विधान परिषद काही नको असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तसंच विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश देखील राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. ज्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं ती भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा मनसे देणार असल्याचं राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून स्पष्ट केलेलं आहे. विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील त्यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत. राज ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यावरच प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूया. ठाकरे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जो बिनशर्त पाठिंबा दिलाय त्याचं निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत आहे. कारण शेवटी जागांपेक्षा काही मिळतं यापेक्षा माझा देश महत्वाचा आहे, तरुण पिढीचं भविष्य महत्वाचं आहे, महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्वाचा आहे. अशा प्रकारे एका व्यापक विचारातनं राज ठाकरे साहेबांनी घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं निश्चितच स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल, महाराष्ट्रातील जनता असेल, या निर्णयानं त्यांना निश्चितच त्या ठिकाणी समाधान आणि आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण राज ठाकरे साहेबांना मानणारा एक महाराष्ट्रात वर्ग आहे. त्यांच्या वक्तृत्वाची भुरळ जनमानसावर पडते आणि त्यामुळे निश्चितपणे मोदी साहेबांचा महाराष्ट्रातना जे समर्थन या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामध्ये. अधिक बोलण्यासाठी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजयजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ऐकलंच असेल राज ठाकरे यांनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. आपली प्रतिक्रिया. नाही, ज्यावेळेस दिल्ली दरबारी हजेरी लावून आलेत राज ठाकरे त्यावेळेस सगळे अपेक्षित होतं. बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे विजय वडेट्टीवार यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे. मनसे लोकसभा लढवणार नाहीये, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवते. बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीसांनी देखील राज ठाकरेंचं स्वागत केलेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊया, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आपण नुकतंच ऐकलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. काय अपडेट? बरोबर आहे.